पावसाळ्यामध्ये गरमागरम कचोरी, ती शेगावची एकदम खुसखुशीत मसालेदार कचोरी घरी कशी बनवायची हे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिले कचोरीचं पीठ भिजवून घ्यायचं। त्याच्यासाठी इथे मैदा घ्यायचा, ह्याच्यात मीठ घालायचं, तेल आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं पिठाला चोळून घ्यायचं। असा पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी जसं पीठ भिजवून घेतो तसं भिजवून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नकोय आणि जास्त सैलसरही नाही पाहिजे। इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे। आता आपण अजून थोडा वेळ हे पीठ आहे ना मळून घेणार आहोत। चांगलं पीठ मळून घेतलं की ना कचोऱ्या पण मस्त खुसखुशीत होतात। असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता वरून थोडंसं तेल लावायचं। आता याला झाकून 1 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये धने घ्यायचे आहेत, बडीशोप, जिरं आणि याला जाडसर वाटून घ्यायचं। असं जाडसर वाटून घ्यायचं, नाहीतर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी चालेल। इथे मी भाजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे, ही सुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढायची आहे आणि हिची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे आणि हिला सुद्धा एकदम बारीक वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या घ्यायच्या, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर। आता याच्यात थोडंसं पाणी घालून हे असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला कचोरीचं सारण बनवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं। तेल गरम झालं की धने, जिरे, बडीशोपची जी पावडर बनवली होती ती घालायची आहे आणि हिला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। आपण अगोदर हे जिन्नस भाजून घेतलेले नाही आहेत, कारण की तेलामध्ये आपण यांना भाजून घेणार होतो, म्हणून आपण डबल ती प्रोसेस केलेली नाही आहे। आता याच्यामध्ये वाटण घालायचं आहे आणि याला सुद्धा चांगलं परतून घ्यायचं। आता ड्राय मसाले घालायचे याच्यामध्ये, हळद, गरम मसाला, धनेपूड, हे पण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। मसाले जळू नये म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते। आता जी भाजलेल्या चणा डाळीची पावडर बनवून घेतलेली होती ही घालायची, चवीप्रमाणे मीठ। हे आपल्याला कमीत कमी 5 मिनिटं तरी भाजून घ्यायचं आहे। इथे चण्याच्या पिठाचा सुद्धा वापर केला जातो, पण त्याचं सारण जे आहे ना ते खाताना आहे ना असं पिठाळ लागतं, म्हणून मी इथे भाजलेल्या चण्याच्या डाळीची पावडर करून वापरते। इथे सारण आपण छान असं भाजून घेतलेलं आहे। आता याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि परत याला परतून घ्यायचं आहे। ही पूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवरती करायची आहे, म्हणजे इथे सारण जे आहे ते जळणार सुद्धा नाही। हे बघा, असं ओलसर सारण इथे आपल्याला पाहिजे आहे। जर तुमचं सारण सुक्कं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेलाचे आणि थोडंसं पाणी टाकून ते चांगलं मिक्स करून घ्या। आता याच्यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्या इकडे सारण तयार झालेलं आहे। आता हे आपण थंड करून घेऊ। जोपर्यंत सारण थंड होते तोपर्यंत आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊया। तर पीठ एकदा चांगलं परत मळून घ्यायचे। इथे आपण सगळे गोळे तयार करून घेतलेले आहे। तसेच आपल्याला जे सारण होतं त्याचे सुद्धा असे गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे कचोरीची फिलिंग करायला आहे ना सोपं जातं। आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि त्याची अशी एक वाटी बनवायची आणि सारणाचा एक गोळा याच्यात ठेवायचा आहे आणि हळूहळू ह्याचं तोंड जे आहे ते बंद करून घ्यायचं। एक्स्ट्राचं पीठ जर असेल तर ते काढून घ्यायचं आणि ही शेंडी अशी दाबून घ्यायची।
आणि याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. आपण सगळ्या कचोऱ्या अशा बनवून घेतलेल्या आहेत. आता एक एक अशी कचोरी घ्यायची आणि हिला हळूहळू लाटायचं आहे. जास्त जोर नाही द्यायचा, नाही तर सारण जे आहे ना ते बाहेर येईल. आणि ह्याच्या कड्या ज्या आहेत ना त्या थोड्याशा दाबून घ्यायच्या. हे बघा, अशी कचोरी आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे. इथे मी काही कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता ह्या आपण तळून घेऊया. इथे मी तेल अगोदरपासूनच गरम करायला ठेवलेलं होतं. तर बघा, ह्याच्यात पिठाचा गोळा टाकला ना तर असा लगेच वरती आला पाहिजे, असे बबल्स आले पाहिजे, असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कचोरी सोडायची आहे. एक एक कचोरी न तळता 2 ते 3 कचोरी एकदम तळा, म्हणजे तेलाचं टेम्परेचर जे आहे ते बॅलन्स राहतं. आणि वरती आल्यावर ना झाऱ्याने हिला हलवून घ्यायचं आहे. आता यांना गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. इथे बघा, कचोरी मस्त टम अशी फुललेली आहे. हे बघा, कचोरीला मस्त कलर आलेला आहे. असा कलर आला की हिला काढून घ्यायचं. इथे मस्त खुसखुशीत शेगावची कचोरी बनलेली आहे. हिच्याबरोबर खाण्यासाठी या तळलेल्या मिरच्या, हे बघा कशी मस्त गुबगुबीत अशी फुललेली आहे. आणि सारण पण मस्त असं त्याच्यामध्ये पसरलेलं आहे. अशीच असते ना शेगावची कचोरी. एकदा माझ्या पद्धतीने करून बघा आणि खाऊन मला कमेंटमध्ये कळवा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.